बोलायचे होते थोडे. आता सुभद्रा आजीजवळ गोदा काकू गेल्या की काय होणार आहे देवच जाणे. देवी आई मला क्षमा कर, पण तिथे मोठीच मौज येणार आहे आणि नंतर दोघी माझी मौज करतील. ही अशी ताई ताई खूप वाट पाहिली ग तुझी. अण्णा गेले तेव्हाही, आई गेली तेव्हाही डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती ग तुझी. ताई अगं काय ही तुझी अवस्था. तू आजारी आहेस का ताई? तुझ्याशिवाय माझा आता कोणीच नाही ग, कोणीच नाही. काय एकदाच रडायचं ते रडून घ्या. प्रवासाचा क्षीण आहे, मी स्नान करून घेतो. सत्यभामाबाई, जेवण तसेच रुचकर करताना का घरात मृत्यू झालाय म्हणून तसेच आळणी जेवण करताय? हा दिगंबर बाल ब्रह्मचारी, याला बदामाचे दूध आणि केळे सोडून काही चालत नाही. माझे तसे नाही हो, मला पंचपक्वान्य हवे. तेव्हा हे लग्न लावावे, तेही त्वरित. विषय संपला. पण सुशीलाचं लग्न झालंय. अशा लग्नाला काय अर्थ आहे भाऊजी? तिच्या नवऱ्याने नांदवलंही नाही तीस, उलट सोडले आणि दुसरे लग्न केले. मग काय
आता सुशिलेचे दुसरं लग्न लावायचे की काय? अहो काय रीतभात आहे की नाही? बायकांना ही पद्धत लागू होत नाही. नाही तर काय असं कुठे होतं का? हे म्हणजे नवमतवाद्यांचंही वर्तन आहे. अशा वाटण्या का करता? आपल्याला जे योग्य वाटेल तेच आपण करावे. मला हे लग्न मान्य आहे. नाही का ग भेटणार मला तू आई? एकदा अगदी क्षणभर पण भेट न ग. दुसरं काहीच नकोय मला या आयुष्यात. काहीच नाही. आवडणारी सोनचाफ्याची फुलं कायम असायची तुझ्या उशाजवळ. तुझं सगळं करणंच कसं अगदी नीट नेटकं असायचं. स्वच्छ नीट नेटकं स्वयंपाकघर, मासघर, देवघर, परसदार, अंगण हे सगळं कसं अगदी स्वच्छ असायचं. बघितले ना की कळायचं गो की तू हात फिरवलायस ते. मला आठवतंय ना, कायम गुणगुणत असायची. कधी भूपाळी, कधी स्तोत्र, कधी अंगाई. कठोर शब्द कधी आलेच नाही गो तुझ्या तोंडून. आणि काय येईल, मायेची कूस होती तू आम्हाला. मायेचा घास होतास आणि मायेचा संस्कारही होता. तक्रारीची ना कधी जागाच दिली नाही ग तू आई आम्हाला. अगदी तृप्त मन होते. पण मीच करंटी शेवटचे देखील भेटता नाही आले तुला. खूप मोठा गुंता सुटला. नानू आणि सुशिलेचे लग्न ठरले आहे ही खूप मोठी बाब आहे. माझ्यामुळे नाही, त्र्यंबकासोबांमुळे घडले हे सारे. खरे तर मला त्र्यंबकासोबा खूप आवडतात. ते रागीट आहेत पण वेळेला शांत होतात आणि काहीतरी चांगलेच करतात. आता सुशिलाताई ही आनंदात राहील आणि पटवर्धन काकाही. होय, पण मला खरं तर ही गोष्ट त्र्यंबकाजोबांसमोर जाऊन सांगायची खूप भीती वाटत होती. पण आईला मात्र खात्री होती की तेच यातनं मार्ग काढू शकतील. आणि तुमचे आप्पा? आप्पा अजूनही विरोध करतायत, पण पाहू पुढे काय होते. तुम्ही झोपा. आज माझे मन शांत झाले आहे. नानू प्रकरणामुळे खूप अस्वस्थ होतो. बरे, जातो मी आता. झोपा तुम्ही. हो.
आता बोल, हव्या तेवढ्या गप्पा मार हो. आई, आणखी काय काय दिसते ग तुला आकाशात? आणखीन मला माझी मोठी झालेली बयो दिसते. जास्वंदाची कळी उमलून टपोरे फूल होते ना, अगदी तशी. साजिरी गोजिरी संसारात रमलेली, जीवतीप्रमाणे आपल्या मुलांना जवळ घेऊन बसलेली माझी बयो. बयो नव्हे, यशोदा. जशी कृष्णाची यशोदा माई, तशीच माझी ही श्यामची आई. साऱ्या जगाच्या हृदयाचा ठाव घेणारी. आई, हे सारे दिसते का ग तुला? हो तर, आईच्या हृदयाला सारे दिसते, सारे कळते हो. अगो, जगण्याचे रहस्य त्यातच तर दडलेले असते. तुझा श्याम त्या हृदयाचे सार्थक करेल हो. झोप शांतपणे. ये. श्याम शब्द भासे रिता तिच्या वाचुनी, आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात, ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची, आई सावली मनाची. उगावतो सूर्य रोज तिला पाहुनी, आभाळ मायेचे. माझ्याकडे बघ ना, अगं डोळे उघड ना ग, बघ ना माझ्याकडे. राधा, राधा बघ ना ग माझ्याकडे. अरे सोडा मला, सोडा मला. राधे, राधा बघ ना ग. लग्न झालेल्या मुलीशी लग्न? ओ, हा कसला भ्रष्टाचार? हे नानू चुकला असेल तर त्याला हाकलून द्या घरातून. अहो, लोक शेड घालतील तोंडात. हो, असे काय करताय? त्या बिचाऱ्या सुशीलेचा पण विचार करा. तिचा विचार पटवर्धन बुवांनी करायचा. त्यांनी ठेवायला हवं होतं तिला चापकात. आपण ठेवले का नानूस तापकात? मला उलट उत्तर देऊ नकोसा. मी उलट उत्तर नाही देते. तुम्हाला सत्य काय आहे त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करते. जाणून बुजून डोळे झाक करण्यात काय अर्थ आहे? तुटणारे घर सावरणार असेल तर नक्कीच डोळे झाक करेन मी. अब्रूचे धिंडवडे निघण्यापासून वाचणार असू ना तर नक्कीच डोळे झाक करेन मी. आणि पटवर्धन बुवा, त्यांचे काय? दुसऱ्याचे घर वाचवण्यासाठी मी माझ्या घराला चूड लावणार नाही. म्हणजे मामंजींच्या निर्णयाच्या विरोधात जाणार आहात तुम्ही? हो, त्र्यंबक काका जर हट्टालाच पेटणार असतील ना तर सांगून ठेवतो, मला चालणार नाही. नानू माझा मुलगा आहे. तेव्हा वेळ पडली ना तर चूल सुद्धा वेगळी करेन मी. बोला की झडझडून. काय चाललंय मामांजींचे? आधीच लग्न झालेल्या सुशीलेशी नानूचे लग्न. गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुमच्या मताला काही किंमत आहे की नाही? अगं बोललो की मी, विरोध मांडला खणखणीतपणे, पण काका ऐकतात का कुणाचं? पण खरोखरच त्यांनी असे काही केले तर काय करायचं आपण? बघू काय आहे. दादाचा सुद्धा विरोधच आहे या गोष्टीला.
आता प्रत्यक्ष नानूच्या बापाचाच विरोध आहे म्हटल्यावर बघू काय करतात आता काका. तुम्ही फक्त बघतच राहा. कर्तृत्वाच्या नावाने बोंब आहे सगळी. अगो मग आता काय डोके फोडू का काकांच्या पायावर? मी डोके फोडायला नाही, चालवायला सांगतीये. बर डोके चालवायचे म्हणजे नक्की काय करायचे? नाही नाही, तुम्ही काही करूच नका. आणि मामांजींना जे करायचं ना ते त्यांना करू दे. उद्या गावात नाचक्की झाली तर घरातले बाहेर पडायचे बंद होईल आपले. नाही तू तू उगाच काळजी करतेस बघ. असं काही होणार नाही. पण नाही कसे, एवढा मोठा धाडसी निर्णय घेतायत मामांजी. गाव गप्प बसणार आहे का? गावाने आपल्याला वाईट टाकले म्हणजे? अरे देवा 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 देवा. अगं हा विचारच नव्हता केला मी. अगो सखू, अरे महादेव, काल ना आई आली होती. खरेच? हो. अरे इथून निघताना ती आजारी होती, पण आता बघते तर काय, ती एकदम छान होती. आणि तिने सांगितले जवाई देवीने तिच्या अंगावरून मोरपीस फिरवून तिला बरे केले. हो हो. आणि तुम्हाला माहितीये का, तिने मला आकाशातली गंमतही दाखवली. मग मला झोप आली. नंतर काय काय नंतर सासूबाई आल्या आणि मला म्हणाल्या आई नव्हती आली, तुला भास झाला असेल. पण बाई खरंच आई कधी येणार आहे? मला करमत नाहीये. काय मग झोप आली की नाही आमच्या डमुलीला सान्यांकडे? हो, पण आधी आजोबांनी सांगितलंय सुशीला ताईचे आणि नानू दादाचे लग्न होणार आहे. काय? बरं ते जाऊ दे. तू काय गोड केलेस का आजी? नाही ग, आज मला आवडतो तसा झणझणीत स्वयंपाक केलाय आणि जनार्दन मामाला गोड म्हणून लाडू दिलाय. तुला हवाय का? नको, मला सोयीच्या वड्या हव्यात. आई करते तशा. काय ग सखू, कुणाला ओ देतेस? हाक तर नाही मारली तुला कोणी? नाही का, आईने हाक नाही मारली मला. अगं ती तिच्या माहेरी गेलीये की नाही, म्हणजे तुझ्या मामाच्या गावाला गेलीये. बघ पुन्हा हाक मारली आईने. आई 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 तू कुठे आहेस? आई 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 तू आठवण काढतेस का माझी? मला तुझी हाक ऐकू आली. गणपती बाप्पा, माझ्या आईला सांग की मलाही तिची खूप आठवण येते आणि तिला लवकर बरं कर. अहो तुम्हाला कळले का, त्र्यंबक आजोबा पटवर्धन काकांकडे गेलेत नानू आणि सुशीलाच्या लग्नाची बोलणी करायला. खरे सगळे तसेच होऊ दे नीट, आणि घरात भांडणी नको. या आप्पांचाही राग शांत होऊ दे. काय झाले, काय पाहतोयस गणपत? मला आईची हाक ऐकू आली. मलाही काल असेच झाले होते, पण आई म्हणाली की भास झाला असेल तुला. नाही नाही, मला आता खरंच हाक ऐकू आली. ही बघ ऐकू येते स्पष्ट. अरे गणपत. आई 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 कुठेस तू? आई. अरे गणपत, आई नाही हाक मारत आहे तुला. असे कसे होईल? मी स्वतः ऐकली होती तिची हाक. हे गणपत, आई पहिल्यांदाच आपल्याला सोडून एकटी गेली ना, म्हणून असे होते.
अरे माझी आई जेव्हा पुण्याला गेली होती ना तेव्हा मलाही तिची खूप आठवण येत होती. तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते ना म्हणून असे होतंय. बघ, तू काळजी नको करूस, आई येईल हा लवकर. चल. मी तुम्हाला म्हटले होते की आईच्या तळपायांना तेल लावा, तेव्हा तुम्ही रागावला होतात, असे का? तुम्हाला बरे नसताना आई कितीतरी वेळा तुमच्या पायांना तेल लावते, तुमची सेवा करते. मग आज तिला बरे नाहीये तर ही कामे पुरुषांची आणि ही कामे बायकांची, हे कोणी ठरवले? मी बयोचे वेळीच ऐकले असते आणि राधाला मायेने जवळ घेतले असते तर कदाचित माझी राधा आज मला सोडून गेली नसती. काय अपेक्षा होती राधाची? फक्त नवऱ्याने आधाराचे वागावे इतकेच. बयोने सांगूनही मी ते केले नाही. वाईट वागलो. तर बुवा, या परिस्थितीत सुशेलेचा आणि नानूचा विवाह करून देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. हा तुमचा मोठेपणा झाला, पण माझी विवाहित मुलगी आणि तुमचा प्रथमवर मुलगा नानू यांचा विवाह करणं म्हणजे गावात पचणार नाहीये. मोठा बबरा होईल. माझे काय, मी फाटकाय हो, पण तुम्हाच वाईट टाकतील. वा, खोत आहे मी या गावचा. हा, आता आजवर कधी दांडगाई केली नाही, पण वेळ आलीच तर करायला मागे पुढे पाहणार नाही. अहो, गावच्या सगळ्या व्यवहाराच्या नाड्या माझ्या हातात आहेत आणि सुदैवाने अरेला कारे म्हणणारा कोणी फुकट मस्तवाल आपल्या गावात नाही. अहो, साधी सरळ माणसे आहेत, कुजबूज करण्यापलीकडे त्यांची मजल जाणार नाही. तेव्हा हे लग्न करायचे. चला, येतो आम्ही. चला. हो, पण सुशिलेचा नवरा आला तर त्रास दे ना. तिला वाऱ्यावर सोडून दुसरे लग्न केले ना त्याने, हिम्मत होईल का त्याची? आणि त्यातूनही तो तोंड वाजवीत आलाच तर त्याच्या कमरेत लाथ घालायला मी समर्थ आहे. अहो, सुशिलेला मारझोड करायचा काय हक्क आहे त्याचा? या गावात पाऊल जरी ठेवले ना त्याने तर त्याचे पाय जागेवर राहणार नाहीत. तेव्हा तुम्ही त्याची चिंता सोडा आणि तयारीला लागा. हा विवाह पटकन आणि थोडक्यात उरकून घेऊया. मी आजन्म तुमच्या ऋणात राहीन. वा, हो, उपकाराची भाषा कसली करताय? अहो, चूक माझ्या नातवाची. त्यावर पांघरून घालून त्या सुशिलेला जन्मभर हाय खायला लावणार यातला मी नाही. आता आजवर अनेकदा कच खाल्ली मी, त्याची थोडी तरी भरपाई करू द्या. आपण मित्र होतो आणि मित्रच राहूया. तेव्हा उपकाराची भाषा नको. आम्हीही तुमच्याकडे डोकावणार नाही. यापुढे मी, सुलोचना, सदा आणि बाबू आमचा आम्ही बघून घेऊ. करू नका, ती पाया पडते तुमचं. नको. यापुढे घरातील वाण सामान आणि इतर खर्च आमचा आम्ही बघू. यापुढे आमचा आणि तुमचा संबंध संपला.
हे घ्या, गुळ पाणी घ्या. नाही, नकोय मला. अहो असं केलं तर कसं चालेल? गेले 2 दिवस तुमच्या पोटात अन्नाचा एक कण नाहीये. निदान गुळ पाणी तरी घ्या. नाही, मला खरंच नको. तुम्हा राधाताईंची शपथ. घ्या. सावकाश. अहो अहो ऐकताय का? काय झालं बाप्पू? असे काय पाहताय? काय हो दिनकरराव, तुमच्या या सुमनचे अजून लग्न कसे नाही झाले? जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी आहे हो माझी. नानूच्या वागण्याची झळ मी तुम्हा दोघांना नाही लागू द्यायची. तुम्ही आणि मामनजी मी फार मोठे धाडस केले आणि मन आभाळ एवढे करून सारे पोटात घातले हो. पण सांगू का, यांना कशाची किंमत नाहीये. सारखे काही बाई बोलताय. चूलच वेगळी मांडतो, घरच सोडून जातो. मेला तो नारायण. 4 दिवस तोंडाची वाफ दवडेल आणि येईल घरात परत. तू काही त्याचे मनावर घेऊ नकोस. नाही ना, तसे नाहीये यावेळी. यशोदा आणि मुले घरात आहेत म्हणून थांबलेत ते. नाहीतर चूल वेगळी मांडण्याचा हट्ट आहेच त्यांच्या डोक्यात. अहो डोक्यात राग घालून शेतावरच्या घरात जाऊन राहिलेत ते. काल रात्रभर तिथे होते. मला वाटले सकाळी येतील परत, पण नाही आले. म्हणाले मुले त्यांच्या घरी जाईपर्यंत मी घरी यायचो नाही. आता काय करावे सांगा मला. आहे खरा पेच. त्याच्या डोक्यावरचे भूत चतुराईनं उतरवायला हवे. आपल्याला काय तो दाद द्यायचा नाही. तू यशोदेस सांग, ती बरी हुशार पोर आहे हो. काहीतरी युक्ती शोधेल खास. तेव्हा उद्यापासून तुमचा दिनक्रम आहे तसाच सुरू राहायला पाहिजे. न खचता, न घाबरता. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयरं सर्वलोकैकनाथं. अहो तुम्ही त्या झाडामागे लपून राहा. हो. अहो तिकडे नको. का? तिकडे अंधार आहे. आणि इथे? इकडे सुद्धा अंधार आहे. पण तुम्ही आहात ना सोबतीला. मी जर आप्पा आले तर तुमच्या सोबत नाही झोपटतील. अहो पण तुम्हाला आता माहितीये ना की मला अंधाराची भीती वाटते म्हणून. हो हो माहितीये. मग का आला तिकडे? अहो असे कसे, तुम्हाला एकटीला कसे पाठवणार म्हणून आलो तुमच्या सोबतीला. आणि तुमच्या बरोबर आलो म्हणून इथवर आलोय. आणि आता तुम्हीच मला एकट्याला सोडून जाणार. माझे कसे व्हायचे? बाई 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 बाई, भलताच पेच होऊन बसलाय हातात. एकीकडे आपण समजावून घरी नेण्याचे कठीण काम, तर दुसरीकडे आहनने एकटे नाही सोडायचे. अहो अशाने मी आप्पांना घरी कशी आणणार? माझ्या मनाचा काहीतरी विचार करा. अहो अवघी 9 वर्षांची आहे हो मी अजून. हो आहात तुम्ही 9 वर्षांच्या, पण कामगिरी 90 वर्षांची आहे. त्याला कोण काय करणार? गप्प बसा.
तुम्हाला काय जातंय हो हसायला? इथे माझ्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे हो. त्यातून आप्पांनी तुम्हाला इथे पाहिलंय तर जास्तच रागवतील. तेव्हा माझे ऐका, लांब जाऊन कुठेतरी लपा. अहो तुम्हाला माझी जरा सुद्धा काळजी नाहीये का? भीतीने मी मागच्या वेळेस सारखं बेशुद्ध पडलो तर. अहो नाही पडणार. एखादे स्तोत्र म्हणा म्हणजे काही होणार नाही. आणि माझी आई आली ना की मी तिला सांगून तुम्हाला भीती घालवायचे औषध देईन. अहो तुम्ही ते औषध द्याल तेव्हा द्याल, पण आता काय करू मी? सांगितले ना स्तोत्र म्हणा. नाहीतर एक काम करा, तुम्ही इथे लपून बसा. हा चांगली कल्पना आहे. कसे काय सुचते हो तुम्हाला? आता लपा पटकन. आणि हो, आप्पा माझ्यावर कितीही रागवले, मला कितीही बोलले तरी आत येऊ नका. हो नाही येणार. काय गो, माझ्याशी कचा कचा भांडत होतीस, काकांना विरोध करा म्हणून, आणि एकदम अंबारी फिरली कशी तुझी? अगं काकांच्या बाजूने बोलायला लागलीस. नाही ते धर्म बिर्म कुठे गेला आता? तुम्हाला ना अजिबात दूरदृष्टी नाही. यात कसले आले दूरदृष्टी? मला सांगा, आधी काय होते? काय? नानूचे सुशिलेशी लग्न लावायचे इतकेच, बरोबर? हो. पण आता नानूचे दत्तक पत्र कायदेशीरित्या करून टाकले त्यांनी. हो, याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अहो इतके दिवस त्यांचे ते सारे पुतण्यांचे, म्हणजे तुम्ही आणि नारायण भाऊजी यांच्यात वाटले जायचे होते. पण आता झाला की नानू कायदेशीर मुलगा. आता हे सारे त्याच्या पदरात पडणार. आपण जर काकांना धरून राहिलो. पण मी काय म्हणतो गोते, हे बघा, नारायण भाऊजी आणि सुलोचना जर वेगळे राहणार असतील तर चांगलेच आहे. तसे मामंजी आणि सासूबाई असं किती दिवस राहणार आहेत? सुशिलेला आणि नानूला जर का आपण आत्ताच पाठिंबा दिला तर ते आपल्या उपकाराखाली राहतील आणि तसंही त्यांना धाकात ठेवू शकतील. मग सारे आपलेच होईल. याला म्हणतात दूरदृष्टी, समजले? माझ्यासारखी दूरदृष्टी ठेवा, नाहीतर आयुष्यभर हे असे कंदील पुसत बसाल. आहेस चला आहेस खरी तू. माझ्या ध्यानातच नव्हतं आलं का हे? मुलगी घरी गेलीच नाही वाटत. बरोबर पण कोण दिसत नाही. कमाल आहे बाबाईची. परंतु तुम्ही धर्म बुडवायला मदत केली असा कांगावा करून तुम्हाला बहिष्कृत करण्याची तयारी चालवली बापूंनी. तुमच्या विरुद्ध वातावरण तयार केले त्यांनी गावात.
तुम्ही पुन्हा गावात गेलात तर ते तुम्हाला थारा देणारच नाहीत. पण गावकऱ्यांनी देखील तुम्हाला थारा द्यायचा नाही असा फतवा काढलाय त्यांनी. आणि म्हणूनच दामले काकूंचा मुलगा आज आला नाही आपल्याकडे. हे बघ यशोदे, तू मोठ्या मायेने आणि आशेने आलीस खरी, पण मला येता येणार नाही. कारण नानूचा सुशीलेशी होणारा विवाह मला मान्य नाही. आपण आपल्या पद्धती, परंपरा, संस्कृती विसरून नाही चालणार. आपल्या जुन्या चालीरीती मला डावलता नाही येणार. जुने ते सोने. हो, पण जुने दागिने मोडून नवे दागिने करतातच की बायका. पण सोने तर तेच असते. तसेच आहे ना? आजी म्हणते जुन्या चालीरीती मोडून नव्या कराव्या. आपल्या मनातले आजीच्या नावावर खपवतेस काय ग अक्कल देवी? पण पटले ना तुम्हाला? मी खरे बोलतेय की खोटे? खरे. झाले तर मग. आणि मोठी माणसं सांगतात आपल्याला हे सगळे. शिवाय आपले मायाऊ पटवर्धन काका, आपली सुशीला ताई हे दुःखी व्हावे असे वाटते का तुम्हाला? नानू भाऊजी आणि सुशीला ताईचे भले होणार असेल. पटवर्धन काका आनंदी होणार असतील. त्र्यंबक आजोबा, कावेरी आजी समाधानी होणार असतील. तर काय हरकत आहे ही परंपरा मोडायला? माझ्या नानांनी माझ्या आईला, तिच्या आईला शेवटचे भेटायलाही जाऊ दिले नाही. त्या दुःखाने माझी आई आजारी पडली तर नानांनी तिची काळजीही घेतली नाही. तिच्या तळपायांना तेल सोडले नाही. कारण अशी रीत नाही असे नाना म्हणाले. पण आप्पा आपल्या पत्नीची सेवा करणे, आपल्या मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे ऐकणे, त्यांच्या इच्छेचा मान राखणे हे चुकीचे आहे का?